खेड्याच्या स्वयंपाकघरात उठतो सुगंध भारी, खमंग मसाल्याचा प्रत्येक घास, इतिहासाच्या पानावर उमटलेलं नाव. चिकन सुक्का म्हणजे गोव्याची ओळख खास, मसाल्यांच्या जादूने रंगतो प्रत्येक घास. गोवन चिकन सुक्का आहे जगात खास, परंपरेच्या पाऊलखुणा जपतो हळूवार, गावोगावी त्याने मिळवला प्रेमाचा आधार. भाताच्या घासात जेव्हा भेटतो सुक्का, मनात मोहरतो आनंदात झुलका. लोकप्रियता त्याची जणू समुद्रासारखी, अथांग आणि विस्तृत गोव्याभर पसरलेली. लोकप्रियता त्याची जणू समुद्रासारखी, अथांग आणि विस्तृत गोव्याभर पसरलेली. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज आपण पाहणार आहोत गोव्यातील एक अशी खास रेसिपी जी प्रत्येक गोमंतकीयाच्या मनात प्रचंड लोकप्रिय आहे आणि ती म्हणजे गोवन स्टाईल चिकन सुक्का. चला तर मग हा व्हिडिओ पाहता पाहता आपण जाणून घेऊया तिच्या मागे दडलेला दिलचस्प इतिहास, मसाल्यांच्या प्रवासातून जन्मलेली ही अनोखी चव, गोवेकरांच्या थाळीतून ती एवढी लोकप्रिय कशी झाली, आणि जाणून घेऊया चिकन सुक्काचे आरोग्यवर्धक फायदे आहेत तरी काय. चला तर सुरू करूया हा स्वादिष्ट प्रवास चिकन सुक्काच्या गोव्यातल्या इतिहासापासून ते आजच्या लोकप्रियतेपर्यंत. मित्रांनो, गोव्याची पाककला ही विविध संस्कृतीच्या संगमातून घडलेली आहे. चिकन सुक्का ही रेसिपी दिसायला साधी असली तरी तिच्या मागे इतिहासाचे अनेक थर दडलेले आहेत. प्राचीन काळापासून गोव्यात लोक मासेमारीवर आणि गावठी कोंबडीवर अवलंबून होते. गावातल्या घराघरात कोंबड्या पाळण्याची परंपरा होती, कारण त्या सहज उपलब्ध होत आणि त्यातून पौष्टिक आहार मिळायचा. त्या काळी मांस शिजवताना मसाले, नारळ आणि स्थानिक औषधी वनस्पती यांचा वापर करून शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ बनवले जात. या काळातला सुकट म्हणजे कोरडसर मसालेदार पदार्थ हा खूप प्रसिद्ध होता. त्याचाच परिणाम म्हणजे चिकन सुक्काचा जन्म. 16व्या शतकात पोर्तुगीज गोव्यात आले आणि त्यांनी येथे लाल मिरची, बटाटा, टोमॅटो यासारख्या परदेशी पदार्थांचा परिचय करून दिला. विशेषतः लाल मिरचीमुळे गोव्याच्या मसाल्यांना तिखटपणा आणि लालसर रंग मिळाला. याच काळात गोव्याच्या पारंपरिक नारळ आधारित पाककृतींमध्ये पोर्तुगीजांनी आणलेल्या मिरच्यांचा संगम झाला. चिकन सुक्कामध्ये दिसणारा लालसरपणा आणि खमंग झणझणीतपणा हा याचा प्रभावाचा पुरावा आहे. याशिवाय गोव्याची कोकणी संस्कृती, हिंदू पाककला परंपरा आणि कॅथलिक स्वयंपाकशैली या तिन्हीचा संगम या डिश मध्ये दिसतो. हिंदू घरात गावठी कोंबडी व मसाले, नारळ वापरले जातात, तर कॅथलिक घरांमध्ये पोर्तुगीजांनी आणलेल्या लाल मिरच्या, विनेगर यांचा वापर दिसू लागला. या सगळ्या मिश्रणातून गावठी चिकन सुक्काची वेगळी चव जन्माला आली. आज आपण जेव्हा चिकन सुक्का खातो तेव्हा तो फक्त एक पदार्थ नसतो, तर तो गोव्याच्या स्थानिक जीवनशैलीचा, पोर्तुगीज प्रभावाचा आणि पारंपरिक कोकणी पाककलेचा सुंदर संगम असतो. मित्रांनो, रेसिपीचा आस्वाद घेता हे पण आपण जाणून घेऊया की चिकन सुक्काने प्रत्येक गोमंतकीयाच्या मनात स्थान कसं मिळवलं. गोवा हा समुद्र किनाऱ्यांचा, हिरव्यागार डोंगर रांगा आणि माणुसकी जपणारी भूमी आहे. इथलं जेवण सुद्धा या भूमी इतकंच उबदार आणि प्रेमळ आहे. चिकन सुक्का म्हणजे त्याचं जिवंत उदाहरण. गावठी कोंबडी, नारळ आणि घरच्या मसाल्यांचा जादुई संगम या साध्या पण अस्सल चवीने चिकन सुक्का घराघरात लोकप्रिय झाला. घरातील विशेष समारंभ, शेतातील उत्सव किंवा कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन असो, चिकन सुक्का हा ताटातला तारा ठरला. पिढ्यानपिढ्या हा पदार्थ समारंभाची शोभा वाढवत आला. चिकन सुक्का शिजताना घरभर पसरलेला खमंग वास ही फक्त भूक वाढवणारी गोष्ट नाही, तर ती कुटुंब एकत्र बसून जेवण्याची, गप्पा मारण्याची आणि नातं घट्ट करण्याची परंपरा ठरली.
प्रत्येक गोवेकराला आपल्या मातीतल्या साधेपणाशी अभिमानाने जोडणारं जेवण हवं असतं. गावठी चिकन सुक्का ही त्याचं मूर्त रूप आहे. पूर्वी मातीच्या भांड्यात लाकडी अंगारावर तयार होणारा हा पदार्थ आज आधुनिक किचन मध्येही तितकाच लोकप्रिय आहे. पण चवीच्या मुळाशी असलेली गोमंतकीय आत्मीयता आजही तशीच टिकून आहे. म्हणूनच चिकन सुक्का हे फक्त जेवण नाही, तर गोमंतकीयाच्या ओळखीचं, परंपरेचं आणि आत्मीयतेचं प्रतीक बनला आहे. तो पदार्थ खाताना प्रत्येकाला गावाची, आईच्या हातच्या स्वयंपाकाची आणि गोव्याच्या सांस्कृतिक मातीची आठवण येते. मित्रांनो, गोवन स्टाईल चिकन सुक्का ही फक्त चविष्टच नाही, तर योग्य प्रमाणात खाल्ली तर आरोग्याला उपयुक्त फायदेही मिळवून देते. चिकन हे हलकं आणि पचायला सोपं मांस आहे. त्यात उच्च दर्जाचं लीन प्रोटीन असतं, जे स्नायूंच्या वाढीसाठी, शरीर दुरुस्तीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरतं. चिकन मध्ये व्हिटॅमिन B6 असतो, जो एनर्जी मेटाबॉलिझम सुधारतो. त्यामुळे दिवसभर काम करण्याची क्षमता वाढते. सुक्या नारळ किसाचा मोठा वापर होतो. नारळात हेल्दी फॅट्स असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि नियंत्रित प्रमाणात घेतल्यास हृदयासाठीही चांगले असतात. गरम मसाले आणि लसूण कांदा यांच्या संगमामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच भातासोबत खाल्ल्यास ऊर्जा देणारा संतुलित आहार तयार होतो. चिकन मधील झिंक, लोह आणि मसाल्यातील नैसर्गिक अँटीऑक्सिडंटमुळे शरीराची इम्युनिटी वाढते. खमंग चव आणि सुगंधामुळे भूक वाढते. जेवल्यानंतर समाधान मिळतं आणि मानसिक आनंदही वाढतो. मित्रांनो, गोवन स्टाईल चिकन सुक्का ही डिश केवळ चवीलाच नव्हे, तर आरोग्यालाही पोषक आहे. नारळ, मसाले, लसूण, कांदा यांचे औषधी गुण आणि चिकन मधील प्रोटीन यामुळे ही डिश शरीराला बळ, मनाला समाधान आणि आत्म्याला आनंद देते. मात्र लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट प्रमाणात घेतली तरच ती आरोग्यासाठी वरदान ठरते. म्हणूनच चिकन सुक्का ही फक्त जेवण नाही, तर गोव्याच्या परंपरेची, संस्कृतीची आणि आरोग्याची सुंदर सांगड आहे. मित्रांनो, चिकन सुक्का म्हणजे गोव्याच्या चुलीवर शिजलेली परंपरेची चव. नारळाच्या किसात मसाल्यांच्या रंगात दडलेला आहे सुक्क्याचं खरं सौंदर्य. गोव्याच्या थाळीचा मुकुटमणी म्हणजे खमंग चिकन सुक्का. प्रत्येक घासात इतिहास, प्रत्येक चवीत परंपरा. हेच चिकन सुक्क्याचं वैशिष्ट्य खास. प्रत्येक घासात इतिहास, प्रत्येक चवीत परंपरा. हेच चिकन सुक्क्याचं वैशिष्ट्य खास. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत.